नमस्कार मंडळी. आज पहा मार्केटवर आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. आता मी पाहूनच शॉक झालेलो आहे. आता तुम्हाला दाखवतो काय चालू आहे. बघा या माझ्या माग. चलो चलो चलो. आता बघा तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला सस्पेन्स उघडणार आहे. आता काय चालू आहे. बाई डिलेव्हरीला जातीये पण तिच्या आधी काम काय आहे? चलो म्हाताऱ्या बाईला काकू बनवायचे काम चालू आहे आता. मावशी म्हाताऱ्या बाईला मावशी बनवतीये म्हाताऱ्या बाईला. आणि ते बी करता कोण आहे? जी डिलिव्हरीला जाणार ती. म्हणजे किती किती पप्पा तुम्हाला किती लावायची? पप्पा तुम्ही बी बना ना काका. मग नाही मला काय तुम्ही पांढरे पडले तुम्ही. मी असं झालं. काय पाहिलं ना किती म्हातारडी हे पांढरी पडलेली काळी बनायची. काळे केस करून राहिली पाहते पा. आणि करायला लावायचं तर एखादी बाई लावायची ना. पा कोणाला करायला लावती दिदीला. पा काय दिवस आलेले. मम्मी तुला काही वाटत नाही का? काहीच वाटत काहीच वाटत नाही. मॉडर्न आजी आहे. पा इकडे या साईड अँगल दाखवतो तुम्हाला. पोटावर किती वजन पडत असं आता पोटावर. तुम्ही विचार करू शकता का जरा? विचार करू शकता का? आता हे संतोष मावाला व्हिडिओ दाखव. काही दिवसापूर्वी हा माझ्या समोर बसायचा आणि माझी मॉलिश करून दे म्हणायचं. तेव्हा काहीच नव्हतं. हा बस तेव्हा काय नव्हतं. तेव्हा काहीच नव्हतं. आता बघा मी संतोष मावाला पहिले व्हिडिओ दाखवणार या. हे आपल्याला चालणार नाही आपल्याला. त्यांना माहिती बिलकुल आपल्याला आवडत नाही ही गोष्ट. आपण या गोष्टीच्या एकदम हे बाई विरुद्ध आहे. मम्मी तिचा फोन येऊन गेला होता. आजी कधी आहे? आजी आज येणार आहे. आजी आता येते. आजीला घ्यायला जायचं आता आता आम्हाला. नाही मग संध्याकाळी. संध्याकाळी आजी येणार आहे. आजी किती म्हणजे डेडिकेशन येते म्हणजे तुम्ही विचार करा. मला थांबायचंय किती दिवस मम्मी जोपर्यंत तिथे काय करताय आजी? बघू आता दाजी आजींनी काल फुल तयारी केलेली आहे. तयारी झाली का आजीची? झालेली आहे. आता आम्हाला टेन्शन असं आलेलं आहे का घरामध्ये आपल्याला झोपायला जागा कशी पुरणार आहे. चालू होता. कारण की आम्हाला आहे ना घर लय छोटं पडतंय. आणि समजा इथं तर मम्मी पप्पा झोपतील. मागच्या रूम मध्ये आपण आहे ना आजी त्यांना झोपवतो. दीदी आजीला आणि दाजीला. आता आहे ना मस्त जेवायला बनवलंय आणि तुम्हाला दाखवतो काय बनवलंय जेवायला. आपलं आहे ना आपल्या आवडीची गोष्ट आहे. एकदम म्हणजे एकदम जी मी लय दिवसापासून यांना सांगत होते आज बनलेलं आहे. आज झालेलं आहे इडली 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 इडली. आणि विशेष म्हणजे या दिवसात ती फुगली इडली. या दिवसात बी विशेष म्हणजे आमची इडली फुगतीच. ती मला खायची राहते आणि ती मला घाबरून फुगती. ती अशी गोष्ट आहे. आपल्या घरात सगळे फुगतात तशी इडली बी फुगते. बरोबर आहे ना मम्मी? आपल्या घरात सगळे फुगतात तसे इडली बी फुगली. हा सगळे घाबरतात. हो. इडली बी दहशत आहे आयुषचे सगळे घाबरतात. इडली बी घाबरते का मला? आणि तू एवढी मोठी गोल गोल मट्टल झाली फुगली तू. मग ते तुला घाबरूनच फुगतीये मी. फुगली का? तुला घाबरूनच. नाही, खाल्लं नाही तर मला कळणार नाही. चला आता मी जेवण वगैरे करतो मस्त. एकदम प्लेट वगैरे रेडी झालेली आहे. मस्त आता पोट भरून खायचंय. आता आपल्याला पोट भरून जेवण करतो आता मी. चलो आता तुम्हाला इडलीची क्वालिटी दाखवतो आपली किती नरम राहते. हे बघा इडली बघा. मी काहीच टाकत नाही लावणार काहीच क्वालिटी. हे बघा हे बघा हे बघा. किती नरम आहे आपली इडली बघा. अजून पहा याच्यामध्ये सोडा बिडा तुम्ही जर विचार करत असाल सोडा बिडा काहीच नाही याच्यामध्ये. नॅचरल भुकते ती नॅचरल. सोडा टाकल्यावर आहे ना अशी वेगळीच आता लागते. मी खातो मस्त भूक लागली. आता मी खातो मस्त. चला जेवण वगैरे झालंय. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. ट्रिक जर तुमच्या इथं जर लाईट बिल जास्त येत असेल ना तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एकदम इझी सोपं काम आहे आयुष सर बर का. जर लाईट बिल जास्त येत असेल ना आणि आता पहा या घरामध्ये जर लाईट चालू आहे. आता बघा चालू आहे. हे काय करताय? जेवण करताय. मग असं लाईट बंद करून जायचं आणि निघून जायचं. लाईट बिल वाचन. आता या रूम मध्ये बघा. या रूम मध्ये लाईट चालू आहे. मम्मी आहे बरं का. काय करायचं? लाईट बिल करायचं निघून जायचं. झालं का? लाईट बंद केलं का वीज कमी येते. असं बंद करायचं आणि निघून जायचं. म्हणजे तुमच्या इथं पण लाईट बिल कमी येईन. आता जर माझी ट्रिक जर तुम्ही जर फॉलो केली ना तर एकदम भारी काम येईन. पण तुम्ही जर मार खाल्ला तर मग माझं नाव नका घेऊ फक्त. अरे अशी लावून द्यायची. अशी नाव मम्मी. आता मी झोपेतून उठलो आणि मी काय पाहतोय तुम्हाला दाखवतो. अरे बाप रे बाप.
जेव्हा तुमच्या इथे कोणी मॉडर्न कोणी इंग्लंड डिलिव्हरी तेव्हा तुम्हाला कळेल. हे बघ अरे उद्या डिलिव्हरी तुझी डे बिफोर डिलिव्हरी. द डे बिफोर डिलिव्हरी म्हणजे तुम्ही विचार करा. अरे मग उद्याच बसत बस हा, बाप. मला काय कळत नाही गोष्ट सगळी झोपेल. काय म्हणायच्या बाया एवढ्या हसत हसत कस का जातात वहिनी डिलिव्हरीला. आता समजलं. कसे जाते का ना ते बाळाने ओळखायला पाहिजे ना ओळख. कधी वहिनी सगळे किती झोपेल सगळे झोपेल. मी वहिनी किती उठलो मेकअप करतात आणि मी बाया. पाहिलं म्हटलं बापरे. मला वहिनी किती मेकअप करतात बाया. पार्लर मध्ये जाऊन येतात बघा ना कसल्या जात असतील. कशा जातात अशा इकडं पाहिजे ना एकदा अवघडच काय ना बघ. मम्मी मम्मी इकडे लवकर. काय करते अरे ती स्क्रब करती मम्मी. आजी आल्या आता आजीला घ्यायला गेलो होतो. आजी येतात आता अलेक्स पा लगेच अलेक्स शेपूट पाय अलेक्सची शेपूट आल्या आजी आलेल्या उड्या बा उड्या बा आनंद बा किती झाला त्याला किती आनंद झाला एवढा आनंद अलेक्सला लय आनंद झाला. स्वागत झालेलं आहे. काय बाळाच्या पणजीचं स्वागत झालेलं आहे. पणजीबाई स्वागत झालं. पणजी बनणार आहे ना तुम्ही आता पणजीत स्वागत झालं. पंचीचं स्वागत आहे. चला आता आपण चाललोय डाक पॅक करायला. मम्मी चल लवकर लय टाइम झाला बरं का. चल काय आज माल जास्त आहे हो. काम आले का एक नंबर आहे मला. एक नंबर मध्ये सगळं भरलेलं आहे आज. हा ना बघा माल पॅकिंगला आलेलो आहे मी आता. आज माल तर लईच आहे आणि टाइम कमी आहे. पप्पा आणताय आता माल. हे बघा माल तर जास्त आहे. माल भरपूर आहे. सगळे पप्पा ठीक आहे सगळं भरलेलं आहे. सगळं भरलंय. माग पण भरलेलं आहे. हा तुला वगैरे सगळं भरलेलं आहे. चला लवकर पटावर मम्मी चल, आवर. आज तर गावडी बी आल्या हो बिस्किट खायला. ए, हा, आमचा ऑटो. काय त्याला काय होतं? हा? काय आहे? काय? ए, ओ, माया. आता आता तू बी बिस्किट काय तुला बिस्किट काय तुला बापरे त्याला एक बिस्किट टाकून दे. तो किती आग होते बाकीचे थांब तुला टाकतो बेटा तुला टाकतो. बाप रे बाप दादा आवडच काम गेलं. तुम्ही कधी पासून बिस्किट लागायला लागले रे. पोळ्या म्हणून बिस्किटवर आले का. हा मार मार दे का आता मला. बस चल, हा. तू त्यांना ना तिकडे घेऊन जा. आता काय काहीच नाही. पाय 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 मम्मी पाय आता काय करशील. हा, तू काय बेटा तू काय पाय पाय हे बी बा यांचे झाले का सगळ्यांचे. हा सगळ्यांनी तो झालं. झालं ना झालंय तुझं. जुलीचं बी झालं तो. हा, सगळ्यांचं जुलीचं बी खाती बा. गाडी मुलाला द्यायचा ना तिच्या मुलाला घाऊ दे ना कधी पाहती बा. चला डाक छूट थोडे बाकी आहे अजून. चला आता सगळं आवरलंय. झोपायची तयारी झाली. जेवण वगैरे झालेलं आहे. 11 वाजलेले आणि यांचं काय चालू आहे माहिती का. हे सगळे ना बाहेर बसले होते. हे बघा सगळे बाहेर मैफिल बसलेली होती सगळे. आता हा प्लॅन का बरं चालू होता माहिती का. काय चालू होतं यांचा प्लॅन चालू होता उद्याचा. उद्या काय करायचं म्हणून. कारण की उद्या आहे ना दिदीला आता सकाळी सकाळी डॉक्टरने सकाळी सकाळी सांगितलंय. म्हणजे तिचा टायमिंग होता सकाळी 9:30 ते 10 10:30 पर्यंत टायमिंग होता. पण डॉक्टरला काहीतरी काम येतं. डॉक्टर म्हणता लवकरच या म्हणून. आता बघू काय होतं काही नाही. आणि त्याच्यामध्ये आता आमचा विषय असा आहे का आमचं नेमकी सीझन चालू झालेलं आहे. आणि दीदी आणि आपलं मम्मी पप्पा आणि मी ना मार्केटला राहणार आहे. म्हणून आम्हाला 9 ते सकाळी टाइम नाही भेटणार. जर भेटला तर बघू. जर एक जण जर राहिलं तर नेमकी सीझन नसतं ना मग आम्ही एक जण कोणतरी राहिलो असतो घरी. पण आता सीझन आहे तर बघू आता काय होतं ऍडजस्ट. तसं पाहिलं तर म्हणजे 99.99 तर आम्ही सीझरला राहणार नाही दीदीच्या. आम्ही डायरेक्ट म्हणजे आम्ही शेड्यूल जेव्हा राहू तेव्हाच निरोप येणार आहे आम्हाला का आता असं असं आहे गुड न्यूज आलेली म्हणून. तर बघू आता काय होतं काही नाही. चला अशा टाइम 11 वाजले आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करू. कारण की दररोज सकाळी आता लवकर उठावं लागतंय.
तर परत झोपावं लागेल आता, कारण की रात्री कसं आहे झोप पण लागत नाही, लवकर झोपायचं मोबाईल साईडला ठेवावा लागतो अशी गोष्ट आहे. आणि थोडं रात्री ना मोबाईल पाहायचा राहतो. चला ठीक आहे, आजच्या दिवस एवढंच, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. चलो बाय बाय.